जेव्हा पिल्लू म्हणून येतं ना तेव्हाच मी माझ्या क्लायंट्सना सांगायला सुरुवात करते की जरा जरा आपले जे आवाज आहेत म्हणजे रेकॉर्डेड साऊंड्स पण मिळतात गणपतीच्या वेळचे ढोल ताशांचे किंवा फटाक्यांचे, हे थोडे थोडे रेकॉर्डेड साऊंड जरा जरा त्याला घरामध्ये लावून ठेवा जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर खेळताय. म्हणजे खेळताना ते बॅकग्राऊंडमध्ये ते साऊंड असतील ना तर त्याला त्याची भीती वाटणार नाही. एक तर मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे बऱ्याच वेळेला अशा पक्ष्यांना आपण जे अन्न घालतो, जे आपण दाणे घालतो ते एकाच प्रकारचे दाणे घातले जातात. नेहमी पेट घ्यायच्या आधी तुम्ही एकतर वेट्सना विचारा की कुठलं ब्रीड आम्हाला जमू शकतं, कारण लॉंग हेअरवाले ब्रीड असतात. लॉंग हेअरवाल्यांना तर तुम्हाला केसांची काळजी घ्यायलाच लागते. त्यांना ग्रूमिंग रोजच्या रोज त्यांचे लूज हेअर काढायलाच लागतात. ते जर नाही केले तर त्यांचे लूज हेअरचे टँगल्स होणार आहेत. बऱ्याचदा फटाक्यांचे आवाज किंवा मोठे आवाज जे असतात डीजे किंवा ज्यांनी त्रास होऊ शकतो असे आवाज ऐकल्यानंतर प्राण्यांमध्ये नॅचरली अस्वस्थता निर्माण होते. ते भुंकायला लागतात, ओरडायला लागतात, किंचायला लागतात किंवा था नाचणं हा प्रकारे मी पाहिलेला आहे. तर किंवा कधी कधी डिप्रेशन सारखी पण लक्षणं त्यांच्यामध्ये दिसतात. तर अशा वेळी पेट पेरेंट जे असतात त्यांनी काय करायला हवं, माहिती कशी? खरं कसं आहे, जेव्हा पिल्लू म्हणून येतं ना तेव्हाच मी माझ्या क्लायंट्सना सांगायला सुरुवात करते की जरा जरा आपले जे आवाज आहेत म्हणजे रेकॉर्डेड साऊंड्स पण मिळतात गणपतीच्या वेळचे ढोल ताशांचे किंवा फटाक्यांचे, हे थोडे थोडे रेकॉर्डेड साऊंड जरा जरा त्याला घरामध्ये लावून ठेवा जेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर खेळताय. म्हणजे खेळताना ते बॅकग्राऊंडमध्ये ते साऊंड असतील ना तर त्याला त्याची भीती वाटणार नाही. अच्छा. सडनली जेव्हा गणपती दिवाळी चालू होते तेव्हा ते आवाज सुरू होतात, त्याच्याने ते जास्त बिथरायला लागतात. त्यामुळे आपण जर असोसिएट केलं की आपण खेळतोय आणि ते आवाज चालू आहे आणि आपण खेळतोय, काही होत नाही आपल्याला, तर मग नंतर त्याची भीती वाटत नाही. अच्छा. आता साऊंड प्रूफ करून घेणं घर हे तर शक्य नसतं, तर त्यामुळे खिडक्या बिडक्या बंद करून आम्ही बसतो हे सांगतात, पण तरीही आवाज येतच राहतात. काही वेळेला अशा वेळेला आम्ही हेम्प ऑइलचे प्रिपरेशन्स असतात, थोडे कामिंग इफेक्ट देतात ते, ती औषधं तुम्ही चालू करू शकता. किंवा आयुर्वेदिक औषधं असतात ती आधीच 1 महिनाभर आधीच चालू करायला लागतात. असं होत नाही की दिवाळी आली आणि आता आपण 1 दिवस आधी ते देऊ, कारण ही अल्टिमेटली आयुर्वेदिक औषधं, त्यामुळे ती थोडीशी देऊ शकतात. कामिंग म्युझिक येतं ते घरामध्ये लावून ठेवू शकता. पण शक्यतो तुमच्या पेटला त्या आवाजाची सवय होऊ देणं लहानपणापासून हा बेटर उपाय आहे हे औषधं देण्यापेक्षा. जर सवय नसेल तुमच्या पेटला तर ठीक आहे, मग हे चालू करा, पण नाहीतर लहानपणापासूनच थोड्या आवाजाची सवय करा. मुंबईमध्ये आवाजाशिवाय शक्यच नाही, लाईफ नाही. काहीही माणसं वेळी होतात बाहेर गेल्यानंतर, आवाज नसतील नाही. आणि काही आपल्याकडे सण असेल तर आवाज हा असतोच असतो, तर त्यामुळे मग हळूहळू त्याला त्या आवाजाची सवयच करून द्या, म्हणजे त्याला नंतर त्रास होणार नाही. मग नाहीतर येतात औषधं. पण ते पुलं म्हणाले होते तसं, म्हणजे शेजाऱ्याने जर रेडिओ मोठ्या आवाजात लावला तर मी समजतो तू माझ्यासाठी लावला. स्वतःला बोला, तुमच्या पेटलाही तशी सवय करा जेणेकरून. पण तुम्ही जे म्हणताय की कामिंग म्युझिक लावा, तर बाहेरचा आवाज इतका असतो की त्याचा आवाजही येत नाही. खरंय. पण मग तेच हेम्प ऑइल सारखे प्रिपरेशन्स आहेत, आयुर्वेदिक औषध आहेत, थोडीशी कामिंग आहेत ती. आणि खरं तर आवाजाची सवय होऊ द्या. काही जण काय करतात की पेटला मग मुंबईपासून दूर घेऊन जातात दिवाळीच्या सुट्टीत, कारण दिवाळीमध्ये तर प्रचंड त्रास होतो. ते दिवाळीचे अगदी 4 दिवस जे असतात तेव्हा मग ते कोकणामध्ये वगैरे घेऊन जातात की जिथे आवाज नाही आहे, म्हणजे त्याला कमी त्रास होईल. आजकाल असं झालं मॅडम की कुठेही तुम्ही आवाज होतोच. आणि फटाके पण फक्त दिवाळीत नाही वाजवत, आजकाल कुठल्याही प्रसंगी, भारत पाकिस्तान किंवा कुठली मॅच असेल तरी पण, विच वी कॅन नॉट अँटिसिपेट, वी कॅन नॉट प्रेडिक्ट की आता हा आवाज होईल. त्यामुळे म्हणजे ती एक पळवाट झाली की दिवाळी तुम्हाला माहितीये कधी, म्हणून तुम्ही तसं प्लॅनिंग करू शकता, पण आवाज काय कधी होतात. म्हणून उलट त्याच्यावरती उपाय एकच आहे की लहानपणापासून त्याला त्या आवाजाची सवय करा. खेळताना, खाताना बॅकग्राऊंड मध्ये तो आवाज चालू असू दे, म्हणजे त्याला त्या आवाजाची भीती वाटणार नाही. म्हणजे त्यांचं असोसिएशन म्हणजे त्याच्याने घाबरणार नाही की ठीक आहे हा आवाज असतो, चालू असतो, मी रोजच ऐकतो, आज काही नव्याने नाहीये असं होतं.
थोडा वेळ लावायचा. प्राण्यांच्या भावना कशा ओळखायच्या, म्हणजे ते चिडलेत किंवा आनंदी आहेत, हे कसं काय लक्षात येतं? चिडलेत तर सोपं आहे, ते गुरगुरायला लागतात, दात दाखवतात, केस उभे राहतात. मांजरांचे सुद्धा केस उभे राहतात. चिडल्याचं लक्षण आहे, भीतीचं नाही. नाही, भीती घाबरले असतील ना तर शेपूट आत जाते त्यांची. शेपूट आत जाणार, ते तुमच्याशी नजरेला नजर नाही मिळवणार, खाली वाकून बघणार. नजरेला नजर मिळतीये आणि गुरगुरतोय, दात दाखवतोय, केस उभे, चिडलेला आहे. मांजर तर असं छान फेंगारतं, बाक आणतं अंगाला, केस उभे राहतात, कान उभे राहतात. मांजर पण चिडलेलं आहे. तर त्यामुळे चिडलेलं आहे हे खूप सोपं आहे ओळखायला. फक्त कधी कधी असं होतं की कुत्रा शेपूट हलवतोय पण लक्षात येत नाही समोरच्याला की हा चिडलाय की हा आनंदाने. हा, तर तेव्हा काही वेळेला कुत्रा सुद्धा त्यालाही समजत नसतं, डॉगला सुद्धा समजत नसतं की आता ह्याच्याकडे मी प्रेमाने जाऊ का ह्याच्याकडे मी चिडून रागाने जाऊ. म्हणून तो सुद्धा अंदाज घेत असतो, म्हणून त्याची शेपूट अशी अशी हलत असते की त्याचा सुद्धा अंदाज घेणं चाललंय. मग काय होतं माहितीये का की बऱ्याच वेळेला समोरचा जो डॉग आहे तो तुमची बॉडी लँग्वेज बघत असतो. तर तुमची बॉडी लँग्वेज काय आहे त्याच्याप्रमाणे पण मग ते रिॲक्ट होतात. पण कुत्र्यांना किंवा पेट्सना कळते माणसाची बॉडी लँग्वेज. अगदी सगळ्यांना बॉडी लँग्वेज हा बेसिक आहे. म्हणजे इव्हन एक दुसऱ्या कुत्र्यांना सुद्धा त्यांच्या बॉडी लँग्वेज मधून लक्षात येत असतं की हा ठीक आहे बाबा, हा आता चिडलेला आहे, ह्याच्याजवळ मी जाता कामा नये, असं एका कुत्र्याला दुसऱ्या कुत्र्याचं पण समजतं. तसंच त्यांना आपली सुद्धा बॉडी लँग्वेज कळते. तर त्यामुळे त्यांनाही घरातला असेल तर त्याला घरातल्याची बॉडी लँग्वेज माहीतच असते. म्हणजे त्या पेटला पेट पेरेंटची बॉडी लँग्वेज अगदीच माहिती असते. पण समोरचा सुद्धा तो रागावला आहे, तो मला अटॅक करणार आहे का तो प्रेमाने येतोय हे त्याला पण कळतं. मग ते हळूहळू हा ठीक आहे, ती शेपूट मग जोरजोरात हलायला लागते आणि मग ते भेटायला आल्यासारखे येतात. तर म्हणजे फार सोपं आहे खरं तर की कुत्रा चिडला आहे का आनंदी आहे ओळखायला. ते अगदी नाचत नाचत यायला लागले, शेपूट हलवत हलवत यायला लागले, कान मागे घेतले की समजायचं की तो हा प्रेमातच आलेला आहे. पण कान उभे गुरगुरताय तर तो चिडलेलाच आहे. आणि कुत्र्यांना पेट जे पाळलेले पेट्स आहेत त्यांना आपल्या मालकाची घरातल्यांची बॉडी लँग्वेज व्यवस्थित कळते. इनफॅक्ट ज्यांच्याकडे म्हणजे मुलं पण आहेत आणि पेट्स आहेत, जर मुलांवर चिडला असेल, आई वडील चिडले असतील तर त्या पेटला बरोबर कळतं हे चिडलेले आहेत, आपण इथे जाता कामा नये, बाजूला जावं. काही पेट असे असतात की जे मुलांना प्रोटेक्ट करायला म्हणून पण येतात की आई वडील ओरडतायत मुलांवरती तर माझी आता जबाबदारी आहे की त्यांची काळजी, मला त्यांची काळजी घ्यायची आहे. मग काही वेळेला असं होतं की ते पेट आई वडिलांना ओरडून दाखवतात की तुम्ही ओरडू नका त्यांच्यावरती, तुम्ही का ओरडताय, दादा किंवा ताई बनतात. हा ते कारण तेच म्हणजे मी म्हटलं तसं की हायरार्की आहे त्यांच्यात सुद्धा. जर त्यांना वाटत असेल की ही 2 मुलांच्या वर मी आहे तर मग त्याची जबाबदारी ह्यांना प्रोटेक्ट करायची, म्हणून तो येतो. ज्यांना माहितीये की मी हायरार्कीमध्ये मी सगळ्यात खाली आहे ते म्हणतील आता ह्यांच्यापर्यंत ओरडायला लागले, माझ्यावर ओरडतील त्यापेक्षा मी जातो. आणि स्पर्श तर त्यांचा अगदी कोणाला कळत नाही. स्पर्शावरून हात प्रेमाने फिरवता हात हे सगळ्या प्राण्यांना कळतं. त्यामुळे प्रेमाने फिरवणारा हात ते शक्यतो चावायला जात नाहीत. अगदी जो पेन मध्ये आहे आणि तुम्ही अगदी फ्रॅक्चर झालेला पाय आणि तिथेच हात लावला तर तो चावणार आहे. आणि चावणारे म्हणजे काय की त्याला तो हात बाजूला करायचा आहे, नको लावू तू हात तिकडे, मला दुखतंय. बट अदरवाईज तुम्ही डोक्यावरून हात फिरवताना प्रेमाचा स्पर्श हा कळतो. तसं घाबरलेलं जे आपली बॉडी लँग्वेज असते तसं असं काही आहे का की जेव्हा माणूस घाबरतो तेव्हा त्याच्या शरीराला असा विशिष्ट प्रकारचा वास येतो ज्याच्यामुळे प्राण्यांना हे कळतं म्हणजे घाबरलेला आहे? नाही, तसं म्हणजे जे फेरोमोन्स म्हणतो आपण तसे माणसांमधनं सिक्रेट नाही होत, किंवा होत असतील तर मी अजून ऐकलेलं नाहीये या बाबतीत. पण ऑब्व्हियसली म्हणजे जशी बॉडी लँग्वेज माणसाची कळते, तो हा माणूस घाबरलेला आहे त्याला लक्षात येतं आपोआप. कारण आपण थोडे थरथरत असतो, आपण थोडे शिवर त्यामुळे त्यांना ते लक्षात येतं. एक कुत्र्याला दुसरा कुत्रा घाबरला हे लक्षात येतं, त्यांचे ग्लँड्स असतात, इनल ग्लँड्स म्हणून, त्या ग्लँड्स मधनं ते फ्लुइड सिक्रेट होतं. अतिशय घाबरला कुत्रा तर
तर त्यामुळे मग दुसऱ्या कुत्र्याला लक्षात येतं की हा आता घाबरलेला आहे, नाव ही आहे सरेंडर, मग ते सोडूनही देतात. आणि जेव्हा असं पेट्सना घेऊन पेट पेरेंट्स बाहेर जातात, एस्पेशली म्हणजे बाहेरगावी गेले कुठल्या रिसॉर्टवर वगैरे जी पेट फ्रेंडली आहेत, किंवा साधं तुमच्या म्हणजे थोडक्यात त्यांचा एन्व्हायरमेंट बदलतं, दुसऱ्याच्या घरी घेऊन गेले ते पेट्सना, तर तिथे ॲडजस्ट म्हणजे ते परत त्याच्यासाठी त्या पेट्सना काही ट्रेनिंग द्यावं लागतं का वेगळं, की होतात म्हणजे त्यांच्या आतापर्यंतच्या ज्या सवयी आहेत? नाही, ते ह्या सवयी लागण्यावरती आहेत ना, त्यामुळे सडनली सवय नाहीच लागत. तुम्हाला हळूहळू ती सवय लावायलाच लागते. कुठे एखाद्या रिसॉर्टमध्ये जात असाल तरी लहानपणापासून तो त्या रिसॉर्टमध्ये जात असेल तर त्याला त्याची सवय होणार. जर तुम्ही त्याला केनेलमध्ये ठेवून तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर सेम, केनेलमध्ये ठेवताना सुद्धा आधी 24 तास ठेवा, मग 2 दिवस ठेवा, म्हणजे त्याला हळूहळू सवय व्हायला लागेल. घरामध्ये पेटला एकट्याला ठेवून जायचं असेल तरी असंच करायला पाहिजे. थोडी थोडी सवय सुरुवात करा. एक अर्धा पाऊण तास त्याला लहान असताना खायला घालून एकटं सोडा, मग नंतर एक 2-3 तासासाठी सोडा. मग त्याला लक्षात येतं की ठीक आहे हे सोडतात 2-3 तासासाठी पण परत येतात. ही हळूहळू सवय लावली तरच कुठलीही सवय लागते. सडनली तुम्ही एक दिवस ठरवाल की आज आम्ही ह्या ठिकाणी जाणार आहोत, पेटला घेऊन जातो. सगळ्या पेट्सना सगळ्याच जागा आवडतात असं नसतं. त्यांना शेवटी आपलं घराची सवय असल्या कारणाने ते घरच बरं वाटत असतं. हळूहळू सवय लावली लहानपणापासून तर कुठल्याही नवीन जागेची त्यांना सवय लागू शकते. अच्छा. आणि कधी कधी असं असतं की म्हणजे तुम्हालाही माहिती नसतं, आज कधी कधी अचानक प्लॅन ठरतो की त्या ठिकाणी आधी आपण त्या पेटला घेऊन गेलेलो नाहीये पण ते पेट फ्रेंडली आहे, म्हणजे तिथे ते लोक दे विल अलाउ टू कॅरी विथ युअर पेट. मग अशा वेळेला ते पेट कितपत त्या ह्याच्याशी वातावरणाशी किंवा ह्याच्याशी ऍडजस्ट होऊ शकतो? एक तर कसं आहे, डॉग्स असतील तर डॉग्सना मालक हा महत्वाचा असतो. जिथे मालक तिथे मी. त्यामुळे जर मालक आहे इकडे तर मी आय एम ओके. मांजरांचं तसं नसतं. मांजरांना खूप त्रास होतो जागा बदलल्याचा. त्यामुळे तुम्ही जर मांजरांना घेऊन जाणार असाल तर मांजराला आधी स्वतःची जागा आवडत असते, तर मांजरांना त्रास होऊच शकतो. पण डॉग असेल तर पेट फ्रेंडली असेल ती जागा, तर तिथे पेटला कुठेही फ्रीली फिरायची अलाउड असतात. तर तिथे त्यांना मग तेवढा त्रास होत नाही जागा बदलल्याचा. ते ॲडजस्ट होऊन जातात कारण त्यांना मालक जास्त जवळचा आहे. माझा मालक माझ्याबरोबर आहे ना, मग हरकत नाही. अच्छा. त्यामुळे ते ॲडजस्ट होतात. आणि समजा कधी जर जावं लागलं कुठल्या कामानिमित्ताने म्हणा आणि ती जागा फार पेट फ्रेंडली नाहीये आणि ओव्हर द नाईट त्यांना तिथे काय कामासाठी थांबावं लागतंय, मग अशा वेळेला त्या पेट्सची काही सोय, म्हणजे जसं माणसांसाठी पाळणा घरं किंवा असं ओल्ड एज होम वगैरेचं काही असतं, तर तसं प्राण्यांसाठी आहे की? आहेत ना, बरेच केनल्स आहेत आता तर. अच्छा. बरेच केनल्स ऑप्शन्स अवेलेबल आहेत. तुम्ही ठेवू शकता, पण तेच सांगितल्याप्रमाणे आधी थोडी थोडी त्यांना सवय करा, कारण ही वेळ येऊच शकते. दरवेळेला आपण कोणी घर नाही शोधणार की इथे नेऊन चालेल का किंवा हा सांभाळेल का माझ्या पेटला. एक्झॅक्टली. तर मग अशा वेळेला तुम्ही लहानपणापासून 6 महिन्याचा असल्यापासून थोडा वेळ तरी त्याला त्या ठिकाणी ठेवत जा. म्हणजे मग तुम्हाला 2-3 दिवस जरी सोडायची वेळ आली तरी त्याला ती जागा माहिती असते, त्याला ती माणसं माहिती असतात, मग तो तिथे आरामात राहतो. काही कुत्र्यांना तर आवडतं त्या अशा केनल्समध्ये जायला सुद्धा, कारण ते यूज टू झालेले असतात. आणि काही केनल्समध्ये खूप छान सोयी असतात, कुत्र्यांना खेळायच्या सोयी छान असतात, फिरवायच्या सोयी असतात. मग त्यांना उलट त्यांना पण असं वेकेशनमध्ये जाऊन आल्यासारखं वाटतं. काही ठिकाणी स्पाज आहेत, डॉग स्पाज ठेवलेत त्यांनी त्यांच्या केनलमध्ये, मग आवडतं त्यांना. पण सवय शेवटी सवयीवरती आहे. तुम्ही आधीपासून सवय केली तरच तुम्हाला आयत्या वेळेला त्या गोष्टी उपयोगाला येतात. सडनली त्याला ती सवय लागणार नाही. लहान मुलांसारखे तुम्ही लहान मुलांना शाळेत सोडताना आधी त्याला त्रास होतो, त्याच्यानंतर शाळेला जाताना ते यूज टू होऊन जातं. सडनली तुम्ही त्याला पहिल्या दिवशी शाळेत नेता तेव्हा ते रडतंच. तसं थोडी थोडी हळूहळू सवय करायला लागायची. म्हणजे थोडक्यात प्रत्येक याची त्यांना सवय करायला लागते. नवीन कुठलाही त्यांच्यासमोर म्हणजे एन्व्हायरमेंट मधला बदल किंवा कशातलाही ते थोडं थोडं तुम्हीच थोडंसं एक अँटिसिपेट करून भविष्यात. तुम्ही एक लक्षात घ्या ना, माणसांना जर सडन आलेल्या सिच्युएशनला फेस करताना त्रास होऊ शकतो तर प्राण्यांना पण होणारच आहे. तुम्ही मुलांना सुद्धा
सडन नवीन सिच्युएशन आली की मुलांनाही त्रास होतो. फक्त मुलं बोलू शकतात आणि आपण मुलांना समजावू शकतो. ह्याला तुम्ही समजावू नाही शकत आहात म्हटल्यावरती त्याला या सिच्युएशन्सची हळूहळू सवय करून दिली तर मग त्याला ते सोपं पडतं. ऍक्च्युली डॉग्स हे लहान मुलांसारखेच आहेत आणि ते आयुष्यभर लहान मुलांसारखेच राहतात. लहान मुलं मोठी होतात पण डॉग्स मोठे होत नाहीत, ते तेवढेच राहिलेले असतात. त्यामुळे तुम्हाला तो 10 वर्षाचा झाला, 12 वर्षाचा झाला तरीही तो लहान मूल आहे हे समजूनच त्याच्याशी वागायला लागतं आणि तो तुमच्यावरच शेवटपर्यंत अवलंबून असणार आहे. तो इंडिपेंडेंट आपल्या मुलांसारखा होणार नाहीये. मांजर त्यामध्ये जास्त मांजर इंडिपेंडेंटच असतात. कुत्रा आणि मांजर त्या इंडिपेंडेंट त्या सोशल ॲनिमल नाही आहेत. ते असे सॉलिटरी ॲनिमल्सच आहेत. आणि डॉग हा सोशल ॲनिमल आहे, हा पॅकमध्ये राहणार आहे. मांजरं ही एकटी राहणारीच आहेत. त्यामुळे हा बेसिक फरक आहे दोघांमधला. म्हणून ती इंडिपेंडेंटच असतात. कॅट्स ही इंडिपेंडेंटच असतात. त्यांना फक्त कोणीतरी खायला घरात, मांजर एकटं घरात राहू शकतो. तुम्ही गेलाय कोणीतरी त्याला फीड करून देणारं आहे, टाकणार आहे, बघून जाणार आहे अधेमध्ये आहे ना व्यवस्थित, मांजर राहू शकतो. कुत्रा एकटा नाही राहू शकत. त्याला माणसं लागतात, निदान आजूबाजूची माणसं तरी लागतात. पण जेव्हा 2 पेट पेरेंट्स असे कुठल्यानी एकत्र आले म्हणजे किंवा शेजारी दोघांनी पेट्स हे केलेले पाळलेले, तर एक पेट एकाचा कुत्रा म्हणा मांजर म्हणा आणि दुसऱ्याचं हे एकमेकांशी तितक्या यांनी पटकन त्यांची म्हणजे मैत्री होणं किंवा हे होणं होतं जसं लहान मुलांचं होतं. शेजारी राहणारी 2 मुलं समवयस्क असतील तर त्यांची लगेच मैत्री होते. तसं पेट्सच्या बाबतीत होतं का? त्याच्यातही आपल्याला हस्तक्षेप स्वभावावरती आहे, प्रत्येकाचा स्वभाव. इव्हन मुलं सुद्धा असं नाहीये की 2 सगळ्यांची समवयस्क असतील तरी मैत्री होईलच. ते आहे खरं, स्वभावावर अवलंबून आहे. काही कुत्र्यांना सोशलच असतात, म्हणजे अगदी त्या सगळ्या डॉग्सना त्यांना भेटायला आवडतं. काही कुत्र्यांना नाही आवडत, म्हणजे भेटतात 2 मिनिटासाठी भेटतील, वा छान बरं वाटलं तुला भेटून, बस एवढं. आता मी जातो माझ्या मार्गाने, तू जा तुझ्या मार्गाने. पण काही कुत्र्यांची मैत्री असते दुसऱ्या कुत्र्यांबरोबर, अगदी असते. म्हणजे माझ्याच घरी आधी माझ्याकडे जो पॉमेरेनियन होता तर त्याचं नाव होतं पप्पू आणि त्याचा मित्र होता टप्पू. तर त्याला सांगितलं टप्पू आलाय बघ, तर तो जायचा खिडकीमध्ये बघायचा तो आलाय का. घरातून समजा अगदी पळून गेला तरी तो त्याच्या घरी असायचा. तर अशी मैत्री असते, नसते असं नाही. पण स्वभावावरती काही काहींना खूप आवडतात, काही काहींना अजिबात आवडत नाहीत. माझ्याकडे काही क्लायंट्स येतात जे क्लिनिकमध्ये आले की दुसऱ्या कुत्र्यांवर भुंकतात, इतके भुंकतात की वाटावं की हा खूप अग्रेसिव्ह आहे की काय, क्लिनिकमध्ये आल्यावर त्याचं तोंड बांधून टेबलावर घ्यायला पाहिजे की काय. पण त्याला माणसं इतकी आवडतात पण कुत्रे आवडत आहेत असे. पण स्वभाव म्हटलं तसं काही खूप मैत्री असते काही कुत्र्यांची. कोणत्याही प्रसंगाला, म्हणजे एखाद्या प्रसंगाला जर का त्यांना तोंड द्यावं लागलं कुठल्याही कारणानिमित्ताने, तर ते काही अशी स्ट्रॅटेजी वगैरे ठरवू शकतात पेट्स किंवा प्राणी इन जनरल. त्यांच्या अनुभवावरून त्यांनी काही स्ट्रॅटेजी ठरवलेली असेल. जसं मी म्हटलं आधी पेन रिलेटेड त्यांना जर एखादी मेमरी असेल तर त्याच्यावरती ते अग्रेसिव्हली सामोरे जातात. तशी त्यांनी त्यांच्या अनुभवावरून त्यांना काय झालं होतं, असा एखाद्या कुत्र्याने त्यांना अटॅक केला असेल तर ते त्यांना लक्षात असतं की हा कुत्र्याने माझ्यावर अटॅक केला होता. मग ते आधीच बघतात की तो कुत्रा आहे का आजूबाजूला, तर मी जाईन पुढे, नाहीतर मी जाणार नाही. तर ते स्ट्रॅटेजी ठरवतात, पण ती पूर्वानुभवावरच त्यांची ठरलेली असते. किंवा एखादा काही प्रसंग, आता वेट्सकडे आल्यानंतर समजा वेट्सकडे आल्यावरती मला इथे इंजेक्शन मिळालं, मला दुखलं, ह्याच्यावरून ते पुढच्या वेळेला असं करतात की मी आतच जाणार नाही, दरवाजातच थांबून राहील, की डॉक्टरना तर भेटायचं असतं पण मला ते इंजेक्शन नको आहे. तर तेही स्ट्रॅटेजी ठरवतात. प्रत्येकाने त्यांच्या अनुभवावरून काही ना काहीतरी ठोकताळे बांधलेले असतात, ते त्याच्यावरूनच वागत असतात. त्यामुळे तेही त्यांची स्ट्रॅटेजी तशी ठरवलेली असते त्यांनी, की इथे गेलं की काय करायचंय, तिथे गेलं की काय करायचंय. अच्छा, हे त्यांच्या अनुभवावरून ते ठरवतात. मी विचारलं असं कारण आमच्याकडे होता एक क्रॉसब्रीड होतं ते, आणि त्याला ना बाहेर घेऊन गेलो फिरायला की बैल, कुत्रा,
म्हैस, गाडी, जे कोणी समोर दिसेल त्याच्या पुढे गेलं की हा भुंकायला सुरुवात करायचं. आम्ही त्याला म्हणायचो, अरे बघ तरी समोर कोणावर भुंकतोय का. काय कधी कधी काय होतं, एकतर घाबरून कधी कधी भुंकतात, किंवा हा काय प्राणी आहे, हा कोण आहे, ह्याच्याने ते भुंकायला लागतात त्याच्यावरती, डॉमिनन्स दाखवायला. तर त्यामुळे पण ती त्यांची सवयच असते. असं होत नाही की मग ती सवय हळूहळू कमी होते, हळूहळू भुंकायचं कमी होईल, असं नाही होते. रोज ते गोष्ट करणार म्हणजे ती करणार. म्हणजे त्यांच्यामध्ये प्रसंगावधान असं हे नसतो की एकदम असं, म्हणजे त्यांचं हे जे असतं ते सगळं अनुभवावर आधारित असतं. स्ट्रॅटेजी असते ती. एकदम अवघं असं काही हे आलं तर त्यांचं हे फक्त मग डिफेन्सिव्ह मोडवर जाऊन म्हणजे हे करणं किंवा अटॅक करणं इतपतच. कॅरेक्टरवर अवलंबून आहे परत एकदा. जर तो अग्रेसिव्ह असेल तर तो समोर फाईट ऑर फ्लाईट, अग्रेसिव्ह असेल तर तो समोर जाऊनच भिडेल. जो घाबरूट असेल तो शेपूट खाली घालून पळून येईल, नको बाबा हे असं इथे दिसतंय, घाबरणारी गोष्ट आहे, मी घाबरलोय, निघून या. आणि जो अग्रेसिव्ह आहे, डॉमिनेटिंग आहे, तो म्हणेल मला कोण डॉमिनेट करतंय, तर मी जाऊन तर ते शेवटी मग स्वभावावरच ठरतं की तुमचा पेट कसा आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. काही अगदीच छोटेसे असतात पण तरी इतका त्यांना मी डॉग आहे याचा अभिमान असतो की समोर दिसणारा मोठा मॅस्टिफ कुत्रा असेल तरी त्याच्यावर ते भुंकत राहणार. स्वभाव आहे तो. नाही, त्याला माहितीच नाहीये ना की मी छोटा असा आहे, मी छोटा कुत्रा आहे, मी डॉग आहे ना, मग मी भुंकणार. आणि एक सेपरेशन अँझायटी हा पण आम्ही ऐकलेला आहे. म्हणजे जरी घरात पेट नसला तरी पण एक तो शब्दप्रयोग वापरला जातो, तो पाहिलेला आहे. म्हणजे की सेपरेशन अँझायटी असते प्राण्यांमध्ये. तर ते नक्की काय प्रकरण आहे सेपरेशन अँझायटी? हेच मी मगाशी जे म्हटलं ना की सवय व्हायला पाहिजे प्रत्येक गोष्टीची. तसं आहे, जर तुम्ही लहानपणापासून त्याला सवयच नाही गेली सोडून जायची तर मग त्याला ती इतकी सवय झालेली असते तुमच्या असण्याची, तुम्ही सडनली सोडून गेलात की मग त्याला त्रास होतो. डॉग हा कम्प्लिटली ओनरवर डिपेंड असलेला प्राणी आहे, सोशल प्राणी आहे, त्यामुळे त्यांना तर त्रास होतो जास्तच तुम्ही सोडून गेलात तर. म्हणून लहानपणापासून त्यांना एकतर घरात थोडा वेळ एकटं सोडून जायची सवय करायची. घरामध्ये जेवण देताना फक्त एकाच व्यक्तीने जेवण देऊ नये, घरात 4-5 लोकांनी जेवण द्यावं. म्हणजे त्याला जेवण देताना सुद्धा आज आई नाहीये मला जेवण द्यायला, मग मी आज ह्याच्या हातून खाणार नाही, असं होता कामा नये. घरात कोणीही जेवण देत आहे, त्याला चालतंय, तो जेवतोय, सवय आहे. तुम्ही जर एकाच व्यक्तीची त्याला सवय करून ठेवली तर त्याला अचानक कठीण होणार आहे की आज ही व्यक्ती नाही आणि आता मला त्या व्यक्तीशिवाय आज जेवायला लागणार आहे, त्या व्यक्तीशिवाय आज राहायला लागणार आहे. म्हणून सवय लहानपणापासून करा. आधी अर्धा तास सोडून जा, खायला द्या त्याला. पोट भरलेलं असेल तर ते शांत झोपतात, ते झोपले की सोडून जा. मग येताना वाटलंच तर त्याला घरी आल्यानंतर छोटीशी त्याला आवडणार असणारी ट्रीट द्या. म्हणजे तो ठीक आहे, घरी आल्यानंतर मला काहीतरी ट्रीट मिळते, मग तो हॅपी राहायला लागेल. मग थोड्या थोड्याने ते तास वाढवत जा, मग त्याला ती सवय होईल. पण या ट्रीटची पण सवय नको व्हायला ना, म्हणजे त्याबद्दल काय की प्रत्येक वेळेला मग जास्त वेळ झालं की जरी आलं तरी ठीक आहे, आल्यानंतर मिळतंय ना मला काय बस हवं ते. पण मग एखाद्या वेळेला समजायचं नाही अवेलेबल झालं तर त्या केसमध्ये मग त्यांचा तो एक अपेक्षाभंग नाही. कधीतरी अगदी तुम्ही ट्रीट नाही दिली तरीही ते चालू शकतं. पहिल्यांदा ट्रीट ही त्यांच्या ट्रेनिंगचा पार्ट असते, त्याच्यानंतर ती ट्रेनिंगसाठी तुम्हाला रोज ट्रीट द्यायलाच पाहिजे असं काही नाही. तुम्ही फक्त घरी आलाय ह्याचाही त्याला खूप आनंद होतो, तुम्ही ट्रीट अगदी द्यायलाच पाहिजे त्याच्यावरती असं काही नाही. आणि त्याला तीच स्पेसिफिक ट्रीट लागते असं काही नाही. डॉग्सना बाकी काही आवडू शकतं, आईस्क्रीमही आवडतं डॉग्सना. आता ॲज अ डॉक्टर मी म्हणणार नाही की तुम्ही आईस्क्रीम द्या, नाही तर लोक रोज ऑफिसवरून आल्यानंतर आईस्क्रीम देतील तर त्यामुळे असं नाही. पण काही छोटीशी गोष्ट तुम्ही दिलीत तरी हरकत नाही. पण जसं म्हणतात तसं डॉग्सना तुम्ही स्वतः घरी आलाय त्याचाही आनंद झालेला असतो. त्यामुळे पण मग ते एकदा सवय झाली त्याला तुमच्या नसण्याची की मग नंतर तुम्ही आल्यावर काही द्यायलाच पाहिजे असं काही नाही. सवय होण्यापुरतं फक्त द्या. म्हणजे एखाद्याचा घरातल्या माणसाचा मृत्यू पण ते नाही तितक्या घेऊ शकतो. म्हणजे समजा तीच व्यक्ती एस्पेशली लळा लावणारी. एक्झॅक्टली. तर म्हणजे खूप असू शकतो, खूप 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 त्रास देतात.
एकाच व्यक्तीवर जर डॉग अवलंबून असेल, ते इव्हेंच्युअली हे होतंच की जो घरामधला अल्फा असतो त्याच्यावरती तो डॉग डिपेंड असतोच, जरीही त्याला इतरांची सवय असली तरीही. आणि त्याचा अकाली मृत्यू वगैरे झाला तर ते डॉगला थोडा त्रास देतच. नंतर इव्हेंच्युअली ते ॲडजस्ट होतात, जसे आपणही माणसांचंही तसंच आहे, तसे ते इव्हेंच्युअली ॲडजस्ट होतात. पण हो, ह्या गोष्टीला आपण काहीच नाही करू शकणार की जे अल्फा आहे त्याच्यावरती त्याच्या जाण्याने जो त्रास होईल त्याला तो हळूहळूच ॲडजस्ट होऊन जाईल. तसा प्रसंग आपण त्याला पहिल्यांदाच त्या सामोरं जाणार असतो त्याला, की तो माणूस आता येणारच नाहीये हे त्याला कळणं जरा कठीण होतं. रोज येत असतो तो माणूस. त्याच्यावरून काही मूवीज पण बनवले आहेत ना. हाचिको नावाचा मूवी आहे, तो तसाच आहे त्याच्यावरती. आणि बाकीचे म्हणजे दुसरे जे प्राणी असतात, पेट म्हणून प्राणी म्हणा, पक्षी म्हणा, आपल्याकडे म्हणजे पोपट वगैरे पण पाहायला जातो. लवबर्ड्स इथे क्रॉफर्ड मार्केटला तर अगदी खूप सुंदर सुंदर रंगांचे वगैरे असे बघायला मिळतात. तो एक थोडासा वेगळा हे जातो. कुत्री मांजरं हे जास्त प्रमाणात पाळतात लोक, तितकं हे एवढ्या मोठ्या प्रमाणात नाही घेऊन. पण त्यांच्या नेहमी जोड्या असतात त्या पिंजऱ्यामध्ये सुद्धा. असा एकटा लवबर्ड असा मी तरी नाही कधी बघितलेला. तर त्याच्या मागचं काय कारण आहे? म्हणजे ते बिहेवियर रिलेटेड आहे असं, की ते एकमेकांशिवाय असे नाहीच, म्हणजे ते नेहमी जोडीनेच असावे लागतात? नाही, पक्ष्यांमध्ये सुद्धा सोशल बर्ड्स आणि सॉलिटरी बर्ड्स हा प्रकार आहेच ना. तुम्ही ईगल एकत्र नाही बघणार, बरोबर, ते सॉलिटरी बर्ड्स आहेत. तसं लवबर्ड्स हे सोशल बर्ड्स आहेत, त्यांना कळपात राहायलाच आवडतं. आणि मग ते कळपात राहताना ते ठरवतात की हा माझा जोडीदार आहे, मग ते त्या जोडीदाराबरोबरच राहतात. जोडीदार समजा चुकीचा तुम्ही निवडलात आणि त्यांना एकमेकांना ठेवलं तर तुम्ही बघायला मिळेल तुम्हाला की ते दोघं भांडतायत, कारण तो जोडीदार चुकलाय. पण ते सोशल बर्ड्स असल्यामुळे त्यांना एकत्र आवडतं, ते ठरवतात जोडीदार कोण आहे आणि मग ते लाईफ लॉंग ते जोडीदाराबरोबर राहतात. त्यांच्या ब्रीडिंग सीझन मध्ये तर ते छान एकमेकांना भरवणं वगैरे सुद्धा चालू असतं त्यांचं. पण त्याच्यातला एखादा जर गेला किंवा हे झालं तर मग दुसऱ्याच, हा, मग जोडीदार ते शोधायला लागतो त्यांना. पण आपण जेव्हा त्यांना आणतो ऍज अ पेट, त्यावेळेला म्हणजे समजा त्याच्यातल्या एकाचं काही जर हे झालं तर मग त्याला त्रास होतो. तुम्ही दुसरे बर्ड्स आणून सोशलाइज करायचा प्रयत्न करू शकता. जर त्यांनी ऍडजस्ट केलं, दुसरा त्याला मिळाला जोडीदार, तर ठीक, त्यांनी ऍक्सेप्ट केलं तर मग ते राहतात परत. पण ते सोशल असल्यामुळे त्यांना हा त्रास होतो. जर दोघांपैकी एक गेला तर मग कधी कधी 4-5 बर्ड्सच एकत्र आणतात लवबर्ड्सचे, म्हणजे ते एकत्र, जसं ते कुत्र्याचं आपण बघितलं, इतरांची थोडीशी सवय असणार, त्यामुळे ते एकत्र असले की एकत्र राहतात. म्हणजे आम्ही काही हे मुद्दाम या विषयावर पण ठेवले, म्हणजे फक्त कुत्रा, मग त्या लवबर्ड्सने विचारांनी काय गुन्हा केला त्यांच्याबद्दल काहीच विचारायचं नाही. म्हणून मग हे त्यांच्याबद्दल पडणारे प्रश्न आहेत की ते नेहमी जोडीनी का बरं दिसतात, किंवा त्यांचा जो म्हणजे पिंजरा असतो त्याच्यामध्ये पण नेहमी अशा 2-2 पेअर्सच असतात, सोशल आहेत, एक हे असं कधीच नाही. आपल्यामध्ये जसे याचे प्रॉब्लेम्स असतात माणसांमध्ये, ओव्हरवेट असणं किंवा अंडरवेट असणं, कुपोषित वगैरे असे, प्राण्यांमध्ये तसे हे होतात का? म्हणजे किंवा असा एक प्राणी आधी अगदी असा चांगला होता धष्टपुष्ट, नंतर तो रोडावला, एकदम वजन कमी झालं वगैरे, तर ते कसं हँडल करताय? म्हणजे ते फक्त घरगुती याच्यावर हे करता येतात की वेट चायनीज याचं मग ते डाएट वगैरे असं मॅनेज करावं? खरं कसं आहे, रोडावणे हे हा आजार असू शकतो. शक्यतो धष्टपुष्ट असलेला डॉग जर रोडावायला लागला आणि त्याचं खाणं नेहमीच देत आहे तेवढंच आहे आणि तरी वजन कमी होत आहे, असं जर असेल तर त्याला आजार आहे. मग तुम्हाला तुमच्या वेटकडे घेऊन जाऊन त्याचं निदान करणं गरजेचं आहे. पण वजन वाढणं हे बऱ्याच वेळेला आपल्या लाईफस्टाईलशीच रिलेटेड असतं. जर तुम्ही त्याला जास्त खायला देताय आणि एक्सरसाइज कमी देताय तर त्याचं वजन वाढणार आहे. जर खायला देताय आणि फिरायलाच जो जात नाही, कारण एक्सरसाइज म्हणजे त्याला फक्त फिरणं हा एकच एक्सरसाइज आहे, तर त्याचं वजन वाढतच जाणार आहे. किंवा जास्त प्रमाणात ट्रीट्स देताय, जास्त फॅटी फूड देताय, तर त्याचं वजन वाढायची शक्यता आहे. होमकुक फूड जास्त आहे, बेसिकली कार्बोहायड्रेट फूड जास्त आहे, होमकुकमध्ये व्हेजिटेरियन ओरिजिन फूड जास्त आहे, तर तो स्थूलपणा वाढतो. अच्छा, स्थूलपणाला आहेत काही मेडिकल रिझन सुद्धा आहेत,
पण बऱ्याच वेळेला पेट्समध्ये स्थूलपणा हा एक्सरसाइज कमी दिल्याने आणि अयोग्य आहार दिल्याने होतो, आणि वजन कमी होणं हा मेडिकल इश्यू आहे. त्या ठिकाणी त्याच्यावर उपचारच. हां, लहानपणापासूनच जो बारीक आहे तो ठीक आहे, तो बारीकच असेल, ती त्याची शरीरयष्टीच आहे. पण जो शरीरयष्टी ज्याची व्यवस्थित होती आणि नंतर तो वजन कमी व्हायला लागले त्याचं, तर तुम्ही डॉक्टरांकडे घेऊन जायला पाहिजे. आणि कधी कधी हे असे पिसवा किंवा हे जे असतं, म्हणजे हे नॅचरली ऑकरिंग हे आहेत, म्हणजे परजीवी म्हणू शकतो आपण त्यांना. तो काही एखाद्या रोगाचा नाही, हे पॅरासाइट्स आहेत. हे एकमेकांना म्हणजे त्याच्यात कसं हे करण्यासारखं, काळजी करण्यासारखं काही नाही, की तो काही असं एखाद्या रोगाचं हे नाहीये. त्याच्यामुळे रोग होऊ शकतो. जसं आपल्याला डास चावून डेंग्यू मलेरिया होतो, तसं यांना टिक्स चावल्यामुळे टिक फिवर नावाचा आजार होतो. टिक्स हे रोगाचं लक्षण नाही आहे, पण टिकमुळे रोग होऊ शकतो. टिक्स फ्लीज हे कुत्र्यांना होऊ नयेत म्हणून बरीच औषधं अवेलेबल आहेत. स्पॉटॉन्स आहेत, स्प्रेज आहेत, त्यांच्या वयानुसार आणि त्यांच्या वजनानुसार कुठलं प्रॉडक्ट द्यायचं आहे आणि किती प्रमाणामध्ये टिक्स फ्लीज आहेत त्याच्यावरती प्रॉडक्ट्स बरेच अवेलेबल आहेत. ते देऊन तुम्ही त्यांचं निराकरण करू शकता. एक बेसिक आहे, कुत्रा पाळताना कुत्र्याचं वॅक्सिनेशन व्यवस्थित करा, त्याचं डिवर्मिंग दर 3 महिन्यांनी करा आणि टिक फ्री फ्री ठेवा तर शक्यतो. आणि आहार, तोच आहार त्याला जे रेग्युलरली देत आहेत तोच आहार देत राहा, चेंजेस फार करू नका, तर शक्यतो कुत्र्याला आजार होत नाही. तुम्ही आहारामध्ये बदल केलेत आणि टिक्स फ्लीज झाले, वॅक्सिनेट नाही केलं, तर शक्यतो कुत्रा आजारी पडतो. सडन बदल एकदम नाही करायचं. म्हणजे आहारामध्ये रोजच्या रोज बदल करू नका. जसं आपण आज मंचुरियन खाल्लंय, बिर्याणी खाल्ली आहे, तरी आपल्याला काही होणार नाही, पण डॉग्सना तसं नसतं. त्यामुळे त्याचा आहार योग्य ठेवा, जो आहे तोच आहार देत राहा, त्याला नाही शक्यतो त्रास होत. प्रिव्हेन्शन. आणि देवाने तेवढं त्यांना स्ट्रॉंग इम्युनिटी दिलेली आहे. आपण आपल्याकडे ठेवून आपल्याकडच्या गोष्टी त्याला म्हणजे आपण जसं राहतो तसं आपण त्याला ठेवायचा प्रयत्न करतो. यू लव्ह लाईक अ ह्युमन बट यू डोंट फीड हिम लाईक अ ह्युमन, फीड हिम लाईक अ डॉग. तेच म्हणजे कारण आमच्याकडे होतं असं, त्याला नारळ खायला घाल, त्याला नारळाचं पाणी दे, किंवा आम्ही खवायला लागलो आतमध्ये नारळ, त्याला वासायला लागला की हा आपला किचन मध्ये तोंड घालायचा. पण ते बरोबर आहे का, म्हणजे असं नारळ खायला देणं किंवा नाही ना, बरोबर नाहीच आहे. म्हणजे नारळ हा खूपच त्रास देऊ शकतो. नारळाचं पाणी चालेल, पण नारळाचा चव चालणारच नाही त्याला. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या वासाने डॉग्स येतात आणि आपली पहिली रिॲक्शन असते की त्याला घाला. आता तुम्ही एकदा घातलं की तो उद्या पण येणार की मला आईने काल घातलं होतं, मग ती आज पण देईल, मग ती सवय लागते. मग नाही हो, तो ऐकतच नाही. ऐकत नाही म्हणायला पहिला घास तुम्ही दिलात ना, मग नका ना देऊ. त्याला पहिल्या वेळेलाच कळलं की मी हे मला आई देत नाही, हे मी किती गेलो तरी, मग तो दुसऱ्या वेळेला येणारच नाही. आपणच चुकीची सवय लावतो ना आणि ऐकत नाही. पण म्हणजे हा जो एक प्रश्न आहे, म्हणजे खरं तर प्राण्यांच्या प्रती पूर्ण संवेदनशीलता दाखवायची ठरवली तरी पण म्हणजे एथिकली आणि मेडिकली म्हणजे दोन्ही पर्स्पेक्टिव्हनी हे कितपत योग्य आहे की आपलं म्हणजे अन्न जे आहे ते प्राण्यांना खायला, नैसर्गिक अधिवासात फिरतायत. म्हणजे रस्त्यावरची भटकी कुत्री, त्यांना आपण भूतदया म्हणून, कबुतरांना चणे सर्रास घातले, अगदी कबुतरांचे चणे अशा लेवल खाली इथे बोरिवलीमध्येच असे चणे विकले जातात की माणसांचे आणि कबुतरांचे वेगवेगळे. किंवा नॅशनल पार्कमध्ये लोक पाणी जे आहे आपलं दहिसर नदी, त्याच्यामध्ये ते काय मासे बिसे त्यांच्यासाठी काय वाटेल ते टाकत असतात. हरणांना काकडी देतात खायला, त्या लोकांना रोजगार आणि हे अशा दोन्ही यांनी. तर हे जे आहे हे त्या प्राण्यांना कितपत म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं आहे की काही घातक त्याचे म्हणजे मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्याच्यामध्ये काही म्हणजे नाही. एकतर मेडिकल पॉईंट ऑफ व्ह्यू म्हणजे बऱ्याच वेळेला अशा पक्ष्यांना आपण जे अन्न घालतो, जे आपण दाणे घालतो, ते एकाच प्रकारचे दाणे घातले जातात.
आणि त्या बाहेरच्या पक्ष्यांना त्या दाण्यांची इझिली अवेलेबिलिटी होते, त्यामुळे मग ते येऊन तेच दाणे खायला लागतात, कारण ते इझिली अवेलेबल आहे, त्याला कुठे जाऊन शोधायची गरज नाही आहे. मग त्यामुळे एकाच प्रकारचं खाणं त्याचं खाल्लं जातं आणि मग डेफिशियन्सी सुरू होतात. वरतून त्यांची जी नॅचरल त्यांना जी बुद्धी दिलेली आहे की बीकचा वापर कसा करायचा आहे, नखांचा पायांचा वापर कसा करायचा आहे, कुठली गोष्ट कशी फोडायची, ते इव्हेंच्युअली विसरायला लागतात. असं नाही होत की एका जनरेशनमध्ये ते विसरणार आहे, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्या ह्युमन्सनी त्यांना ती सवय लावल्यामुळे ते स्टार्ट फॉरगेटिंग देअर नॅचरल इन्स्टिंक्ट. त्यामुळे हे अयोग्यच आहे. म्हणजे तुम्ही नॅशनल जॉग्राफिकवरचे कार्यक्रम बघत असाल तर ते जे फिल्मिंग करणारे जे फोटोग्राफर्स आहेत, दे नेव्हर इंटरफिअर इन द नेचर. कारण तुम्ही इथे आहात ते तुम्ही फक्त एक प्राणी म्हणूनच राहिलं पाहिजे. तुम्ही तुम्हाला देवाने दिलेल्या बुद्धीने तुमच्या बुद्धीचा वापर त्यांच्यासाठी करून उलट तुम्ही असलेलं संतुलन बिघडवता. बऱ्याच वेळेला म्हणजे हे माकडं नंतर हरणं तुम्ही खायला घातल्यामुळे ते विसरतायत की हे माणूस हा हिंस्र सुद्धा असू शकतो. आलेला माणूस हा नेहमीच मला खायला देईल असं नाही, तो मला पकडेल, तो मला मारेल सुद्धा, हे ते विसरतात. कारण त्याला असं वाटतं की येणारा माणूस हा मला खायलाच देणार आहे. त्यामुळे माणसानी नेचरमध्ये खरं इंटरफिअर करू नये. देवानी तुम्हाला बुद्धी दिली आहे, हे सगळं फक्त बघण्यासाठी दिलेली आहे, अप्रिशिएट करण्यासाठी दिलेली आहे. त्याच्यामध्ये इंटरफिअर करू नका. तुम्ही पण एक प्राणी असल्यासारखेच राहा, तर संतुलन बिघडणार नाही. मला तर स्वतःला म्हणजे जे फीड करतो आपण पक्ष्यांना वगैरे सुद्धा, ते नाही आवडत एवढ्यासाठी की आपण त्यांना डिपेंड करतो ह्युमन बिईंग वरती. एक्झॅक्टली. तुम्ही नाही ना त्यांना जन्माला घातले, तुम्ही नका त्यांना डिपेंड करू तुमच्यावर. ते शोधतील. ते शोधतील. तुम्ही वाटलंच तर वाहनांचा वापर कमी करा, नॉईज पोल्युशन कमी करा, जे तुमच्या हातात आहे. पोल्युशन कमी केल्याने बरेच त्यांच्यावरचे होणारे परिणाम कमी होतील. चिमण्या ज्या कमी होतात आवाजामुळे त्या वाढायला लागतील, ते करा ना. तुम्ही त्याला खायला नका घालू, ते करतील त्यांचं, घास शोधतील त्यांचा. ज्याने तोच दिलाय तो चारा देईल. पाणीच अवेलेबल करा. होऊ शकतं पाणी कधी कधी नाही मिळत त्यांना, पण दाणे बिणे नका देत. इव्हन काही ठिकाणी तर आता फ्लेमिंगोचे वगैरे फ्लॉक्स येतात, लोक त्यांना फरसाण घालतात. फरसाण वगैरे गोष्टी घालतात. हॉरिबल आहे. हो, म्हणजे खरं सांगू का की देवाने बुद्धी देऊन माणसाला चूक केली असं मला खूप वाटतं. ज्यावेळेला तुम्ही पेट घेताय तर ते पेट घेण्याआधी ओळखायचं कसं, म्हणजे आपली लाईफस्टाईल म्हणा की आपल्या घरात जागा किती वगैरे, या गोष्टी कितपत त्याच्याशी म्हणजे त्याच्यावर परिणामकारक ठरू शकतात. खूपच महत्वाच्या गोष्टी. कुठलं ब्रीड. एक तर असं होतं ना की आमच्याकडे पेट पेरेंट्स ऑलरेडी पेट विकत घेतात आणि मग आमच्याकडे येतात, आणि मग लक्षात येतं त्यांना की अरे हे तर आपल्याला जमणार नाहीये. त्यामुळे नेहमी पेट घ्यायच्या आधी तुम्ही एकतर वेट्सना विचारा की कुठलं ब्रीड आम्हाला जमू शकतं. कारण लॉंग हेअरवाले ब्रीड असतात. लॉंग हेअरवाल्यांना तर तुम्हाला केसांची काळजी घ्यायलाच लागते. त्यांना ग्रूमिंग रोजच्या रोज त्यांचे लूज हेअर काढायलाच लागतात. ते जर नाही केले तर त्यांचे लूज हेअरचे टँगल्स होणार आहेत आणि एनटँगल होऊन मग त्यांना स्किनचा आजार होऊ शकतो. तर त्यामुळे लॉंग हेअरवाले कुत्रे असतील तर तुम्हाला रोज ग्रूमिंग जमणार आहे का? कोणी आहे का घरात डेडिकेटेड जो हे करेल? लहान मुलांचं काय होतं ना, ते सगळे हौसेने आधी सगळं म्हणतात, त्यांच्यासाठी ते टॉय असतं. त्यामुळे लहान मुलं सांगतात हो मी सगळं करेन ह्याचं, पण ते तसं होत नाही. त्याच्यामधलं नाविन्य संपलं की हे सगळं आईवडिलांना करायला लागतं, आणि आईवडील ऑलरेडी बिझी असतात, त्यांना हे जमणार नसतं. त्यामुळे आधी पेट घ्यायच्या आधी तुम्ही येऊन विचारा तुमचं घर किती मोठं आहे, तुम्ही त्याला किती वेळेला फिरायला घेऊन जाऊ शकता. मोठा कुत्रा असेल तर त्याला लॉंग वॉक्स लागतात, त्याला जस्ट खाली शी सूसाठी नेऊन चालत नाही. तेवढा लॉंग वॉक तुम्हाला जमणार आहे का? तेवढा वेळ देऊ शकणार आहात का? केसाळ असतील तर सांगितल्याप्रमाणे केस त्याचे रोज विंचरता येणार आहेत का? अंघोळ घालायला जमणार आहे का? मी आधी सांगितलं तसं पेट हा आयुष्यभर लहान राहणार आहे.
आयुष्यभर तुमच्यावर अवलंबून असणार आहे. तुम्हाला आंघोळ घालायला जमली तरच त्याची आंघोळ होणार आहे. तुम्ही त्याला खाली नेलं तरच त्याचा वॉक होणार आहे. हे जर तुम्हाला जमणार असेल तरच पेट घ्या. नाहीतर पेट घेतल्यानंतर 2 महिन्यात तो अडॉप्शनला येतो आणि त्याला कुठलीच सवय लावलेली नसते. न सवय लागलेला तो जो पेट आहे त्याला नंतर दुसऱ्या फॅमिलीमध्ये ॲडजस्ट होणं हा त्याला खूप त्रास होतो. त्यामुळे पेट घ्यायच्या आधीच तुम्ही वेट्सना भेटा, विचारा काय काय काळजी लागते, काय काय अन्न खायला द्यायला लागतं. बरेचसे व्हेज फॅमिलीज मोठे कुत्रे घेऊन येतात ज्यांना नॉनव्हेज तर द्यायलाच पाहिजे आणि मग ते नॉनव्हेज देऊ शकत नाही. मग तो कुत्रा बिचारा आयुष्यभर व्हेजवर राहतो. व्हेजवर जिवंत राहतात असं म्हणत नाही आम्ही की जिवंत नाही राहणार तुमचा कुत्रा, पण तो डेफिशियंट असतो प्रोटीनमध्ये. तुम्हाला सप्लिमेंट हे करायलाच लागतं, प्रोटीन हे द्यायलाच लागतं. म्हणून आधी तुम्ही नेहमीच वेट्सना विचारा आणि मग ठरवा आता आपण कुठलं ब्रीड घ्यायचं आहे. काही मोठ्या ब्रीड्सना, ग्रेट डेन्सना वगैरे घरात खूप जागा लागते. तुम्हालाच वावरायला जर घरात जागा नसेल तर तो एवढा मोठा कुत्रा, त्याला उठायला बसायला जरा 4 पावलं फिरायला तर जागा लागेल. एका माणसा एवढा तो जागा घेतो. आर्थिक परिस्थितीचा इथे काही हे आहे म्हणजे काही ब्रीड जे आहेत ते म्हणजे महाग तर असतातच पण त्यांचा नंतर सगळं मेंटेनन्स पण महाग असतो असं इथे ते तर अगदीच ऑब्व्हियस आहे. आर्थिक परिस्थिती, जेवढा मोठा कुत्रा तेवढं त्याच्यावरचं फूड आकाराने मोठा, जेवढा आकाराने मोठा तेवढं त्याला फूड लागणार आहे. तेवढं फूड म्हटलं तर तेवढं आता नॉनव्हेज द्यायचं म्हटलं तर ते महागच होणार आहे. तर तो तर दुसराच फॅक्टर आहे. पण बेसिक तर हेच आहे की तुम्ही त्याच्याबरोबर किती वेळ स्पेंड करू शकता. नुसताच वॉकर पण ठेवलाय आम्ही, अंघोळ घालायला दुसरा ठेवलाय असं होत नाही. असा तुमचं बाळही वाढत नाही. तुम्हाला तुमच्या बाळावर वेळ घालवायला लागतो तसं त्या पेट बरोबर पण तुम्हाला वेळ घालवायलाच लागतो. फायनान्शियली जमेल की नाही हे आहेच, पण हे तर मला वाटतं ते डॉग घेताना त्यांनाही थोडीफार कल्पना तर असतेच की आता एवढा महागाचा आपण कुत्रा घेतोय म्हटल्यावर ते तेवढे तर पैसे खर्च करायला लागतीलच. पण वेळ खर्च करता येणार आहे की नाही, कारण पैसे खर्च करणारे बरीच लोक येतात पण वेळच नसतो त्यांच्याकडे. सायबेरियन सारखे कुत्रे, सेंट बर्नार्ड सारखे कुत्रे मोठ्या आवडीने आणतात. पण इथे कधी कधी म्हणजे अशा पण काही फॅमिलीज दिसतात की त्यांच्यासाठी चांगला म्हणजे एक ह्याचा ब्रीड असणं हा एक प्रेस्टीज हे पण असतो. म्हणजे भलेही तुम्हाला ते तेवढं जमत असू देत नसू देत किंवा तुमच्याकडे तेवढं त्या संबंधीचं नॉलेज असू देत नसू देत, पण म्हणजे सायबेरियन हस्कीचं खूप झाले आता आपल्याकडे. म्हणजे सायबेरियातून आलेले कुत्रे आहेत, त्यांना आपण कितीही एसी मध्ये ठेवलं तरी निगेटिव्ह टेम्परेचर आपण त्याला नाही अवेलेबल करून देऊ शकणार. हे कितीही आम्ही अगदी पोटतिडकीने सांगितलं ना तरी नाही ऐकत. लोक सायबेरियन घेतातच, हम उसको एसी में रखते हैं, पण तरी एसी तुम्ही मायनसला नाही नेणार, तुम्ही 18-19 पर्यंत नेऊ शकाल. मग त्यांची ग्रोथ थोडी स्टंटेड राहते किंवा लाईफ एक्सपेक्टन्सी जेवढी असते तेवढी राहत नाही, किंवा केस गळणे. आता मुंबईमध्ये आपण कोट घालून फिरू का, तो एवढा कोट घालून आयुष्यभर असतो तर त्याला त्रास होणारच आहे. त्यांना बाहेर फिरवायला, बरं तुम्ही एसी घरात लावलाय, तुम्ही फिरायला नेताना तर एसी नसणार, ते सडन टेम्परेचर डिफरन्स होतो. त्याचे पॉज हे बर्फात चालण्यासाठी बनवलेले, मग ते पॉ रफ होणार. पॉ रफ हो रे उसके म्हटलं बर्फात चालायचा कुत्रा तुम्ही घेऊन आलाय, होणारच त्याचे पॉ रफ. आता म्हणजे थोडंसं आपल्या देशात जी काय चालतात किंवा आपल्या ह्याच्यामध्ये जी काय ऍडजस्ट होऊ शकतात अशी ब्रीड्स घेतलेली जास्त. अगदी इंडियन ब्रीड्स घ्याल तर ते आपल्याच क्लायमेटमध्ये जन्माला आलेले आहेत, त्याला आपल्या क्लायमेटमध्ये ॲडजस्ट होण्यासाठी त्याची शरीरयष्टी बनवलेली आहे. त्यामुळे ते त्यांना ॲडजस्ट व्हायलाच लागत नाही, ते इथलेच आहेत. पण तुम्ही अगदीच नेगेटिव्ह टेम्परेचरमध्ये कुत्रे घेतले, सायबेरियन, सेंट बर्नार्ड, इव्हन जर्मन शेपर्ड्स हे सुद्धा थंड हवेतलेच आहेत. ज्यांचे लांब केस आहेत ते त्याला देवानी थंडीपासून प्रोटेक्शनसाठी दिलेले आहेत. ते सगळे थंड हवेतले, आणि थंड हवा म्हणजे नुसतीच थंड हवा नाही, ड्राय क्लायमेट. जे तुम्ही इथे थंड प्रोव्हाइड कराल पण ड्राय नाही, आपलं खूप ह्युमिड आहे क्लायमेट. मग त्वचारोग चालू होतात त्यांना, केस गळतात. पण काही म्हणजे
असं आहे ना की हौसेला मोल नाही. आणि माझ्या मते म्हणजे ते आपलं लहान म्हणजे जेव्हा पेरेंट्स एखाद्या पेटला घेऊन येतात आणि त्याच्याशी त्यांचं चांगलं काय म्हणूयात त्याला ग्रूमिंग होतं दोघांचे, तेव्हा म्हणजे आम्हाला जरी अनुभव नसला तरी बाकीच्यांची एक्झाम्पल बघून असं वाटतं की ते जसं आपण आपल्या बाळाला जेवढ्या ह्याने जपतो तेवढंच बॉन्डिंग त्याच्याशी पण निर्माण होतं. म्हणजे त्याच्याबद्दल कोणी असं बोललेलं पण मला नाही वाटत ते लोक खपवून घेत असतील. नाही, उलट सुलट सोडा. मी माझ्या म्हणजे माझ्याकडे येणाऱ्या डॉग्सना मी डॉग म्हणून नाही म्हणत, त्यांच्या नावानेच हाका मारते. हे असं नाही की त्या पेट पेरेंटना आवडणार नाही म्हणून नाही, पण मलाही ते आवडत नाही. त्याला ते नाव आहे, तो कुत्रा नाहीये, त्याला ते नाव आहे. तर त्यामुळे त्या नावानेच आम्ही त्यांना हाका मारतो. तर तेही पेट पेरेंटना सुद्धा ते दुसऱ्यांनी तुमच्या कुत्र्याला काय झालंय हो असं म्हटलेलं नाही चालेल, कारण तो कुत्रा नाही. आपण तुम्हाला म्हणू का ए बाई असं नाही ना आपण म्हणत, नावाने हाका मारतो. तसं आहे. तर ते बॉन्डिंग होतच, कारण तो म्हणजे कुत्रा हा प्राणीच असा आहे ना की म्हणजे तुम्ही ट्रीट द्या नाही तर नका देऊ. ओनर घरी आलाय म्हणून तो शेपूट हलवणारच आहे. नव्याने जे लोक पेट पेरेंट्स होऊ इच्छित आहेत किंवा त्यांची तशी एक त्यांचं प्लॅन आहे की नवीन पेट आणायचा, तर आपल्याकडे कल्चरल असे काही त्यांच्याबद्दल श्रद्धा म्हणा किंवा हे असं, म्हणजे तुम्ही आता एवढे पेट्स आणि पेट पेरेंट्स दोन्ही हाताळता, तर असं काही म्हणजे दिसतात का, किंवा गैरसमज किंवा म्हणजे काय म्हणूया त्याला थोडंसं श्रद्धा किंवा अंधश्रद्धा की हे आणल्याने आपली भरभराट होईल किंवा अशा यांनी लोक काही हे करतात का म्हणजे याच्याकडे, की फक्त काय म्हणजे या बाबतीतले तुमचे अनुभव काय? एक श्रद्धा अंधश्रद्धामध्ये एकच फक्त भाग आहे की ते मांजरांच्या बाबतीत आहे की काहींना असं वाटतं की मांजरीनी जन्म दिल्यानंतर तो जो प्लासेंटा आहे तो ठेवल्याने आपली वृद्धी होते, असा एक अंधश्रद्धा आहे. काही ठिकाणी हे बघायला मिळतं. आमच्याकडे घेऊन येतात प्रेग्नेंट फिमेल, हमको उसका ना प्लासेंटा देना, म्हणले ये ऐसे नहीं होता, वो डिलीवर करेगी अपने आप, हम उसका सिजेरियन वगैरह इसलिए नहीं करेंगे, उसको कोई प्रॉब्लम रहेगा, डिलीवरी नहीं हो रहा है तो ही हम सिजर करते, आप इस चीज़ के लिए हमारे पास मत लेके. पण ही एक फक्त मांजरांच्या बाबत अनुभवाला आलेली ही एक अंधश्रद्धा आहे. बाकी गैरसमज शिकार आहे की मांजर पाळल्याने आम्हाला अस्थमा होईल का, हे सगळ्यात मोठं आहे. अस्थमा हा मांजर पाळल्याने नाही होत. तुम्हाला अस्थमा असेल आणि तुम्हाला मांजराच्या केसाची अलर्जी असेल तर तुमचा अस्थमा वाढू शकेल, पण नव्याने तुम्हाला अस्थमा होणार नाही मांजर ठेवल्याने. आणि तुम्ही जर अलर्जिक असाल तर तुम्ही अलर्जन टेस्टिंग करून बघू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतात कुठल्या कुठल्या गोष्टीला तुम्ही अलर्जिक आहात, मग तेव्हा तुम्ही ठेवूच नका, मांजरच पाळू नका. पण नव्याने तुम्हाला अस्थमा होणार नाही. आणि दुसरं म्हणजे कुत्ता है तो उसको घर का कुछ भी चलेगा खाने में, हमारा सब वो खाता है, हम जो खाते हैं ना वो सब खाता है. हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे. असं करू नका. कुत्र्याला जरी व्हेज चालत असलं तरी सगळ्या गोष्टी नाही चालत. कधी कधी त्याला त्या गोष्टींनी अलर्जी होते, खाजवायला लागतात, अपचन होतं, लूज मोशन्स होतात. तसं होत असेल तर त्या गोष्टी बंद करायला लागतात. आणि नॉनव्हेज हे तुम्हाला थोड्याफार प्रमाणात तरी डॉगला द्यायलाच लागतं. अगदी मेन इन्ग्रेडियंट तुम्ही फक्त रोजच्या रोज कुत्र्याला चिकनच द्या असं जरी नसलं, असं जरी शक्य नसलं तरी आठवड्यात 3 ते 4 वेळेला तरी त्याला नॉनव्हेज अवेलेबल करायला लागतं. आणि मग बाकीच्या घरच्या तुम्ही दही भात, काही भाज्या भात असं देऊ शकता. भाताला अलर्जी असेल पोळी दिली तर चालते. कधी कधी कुत्र्यांना अलर्जी असते सिरियसची. आता ती कुठल्या कुत्र्याला कशाची असेल हे सांगता येत नाही. काही कुत्रे असे आहेत की जे राईसला सुद्धा अलर्जिक आहेत, मग अशा वेळेला त्यांना दलिया देता येतो. पण तुम्ही ठेवल्यानंतर तुमचा कुत्रा जर खाजवत असेल सतत तर मग लक्षात घ्यायचं की ट्रीटमेंट करून सुद्धा खाजवतोय म्हणजे कसली तरी अलर्जी आहे. मग तुम्ही वेटकडे घेऊन जा, मग ते हळूहळू एलिमिनेशन डाएट असतं ते देऊन मग शोधता येतं की कशाला अलर्जी आहे, मग हे द्यायचं नाही. अलर्जन टेस्टिंग होते, मग ते द्यायचं नाही. म्हणून शक्यतो वीटला अलर्जी असते, मग आम्ही सांगतो की शक्यतो वीट देऊ नका. अगदीच देत असाल आणि कुत्रा खाजवत नाहीये तर कंटिन्यू करा. पण नाहीतर भात हा पचायला सोपा आहे, तुम्ही भात देऊ शकता. खूप लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आज आपण निवडला होता आणि
त्याच्यावर आपले म्हणजे बरेचसे प्रश्न कव्हर करून त्या विषयाला शक्य तितका न्याय द्यायचा आपण प्रयत्न केलेला आहे. प्राण्यांबद्दल अनेक समज गैरसमज अस्तित्वात आहेत समाजामध्ये, त्या म्हणजे ते खरोखर कितपत बरोबर आहेत, काही चुकीचं त्याच्यामधनं मेसेजेस जाऊ शकतो, त्याला पण आपण थोडंसं या माध्यमातून एक स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. आणि सगळेच पेट पेरेंट्स जे आहेत किंवा प्राण्यांविषयी जिव्हाळा आपुलकी असलेला जो एक फार मोठा वर्ग आहे आपल्याकडे, त्यांना हे पॉडकास्ट आवडलं असेल अशी आम्हाला आशा आहे. आणि आज प्रज्ञा मॅडम आपल्याकडे आल्या, त्यांनी आपल्याला खूप वेगवेगळ्या ह्याच्यावर एक वेगळीच माहिती दिली आणि नेहमीच्या पॉडकास्टपेक्षा एक वेगळा विषय आम्हाला हँडल करता आला त्यांच्यामुळे. तर खरं तर मॅडम खूप तुमचे आभार, थँक्यू सो मच. आणि तुम्ही आज इथे आलात, तुमचा वेळ दिला आणि आमच्या सगळ्याच प्रेक्षकांना त्याच्यामुळे म्हणजे मार्गदर्शन मिळालं. एपिसोड आवडला असेल तर त्याची लिंक नक्की तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत पोचवा, जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.